नमस्कार. मी 8:30ला जॉइन झाले आणि बघितलं तर एकही पार्टिसिपंट नव्हता आणि मला अजूनही कळत नाही की तुम्हाला ॲपमध्ये जाऊन का जॉइन होता येत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला लिंक का पाठवायला लागते? म्हणजे कितीतरी वेळा सांगितलेलं आहे की लिंक पाठवली जाणार नाही, तर तुम्ही म्हणता की आता 1 महिना होऊन दे, दीड महिना होऊन दे. मला असं वाटतं गेले 6 महिने मी लिंक पाठवते आणि प्रत्येकजण लिंकनी जॉइन करतोय. तर जरा थोडंसं तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय? हा प्रॉब्लेम जरा आपला जो ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती तुमचा प्रॉब्लेम टाका. म्हणजे इथे जे तुम्ही लिहिताय, की अजून जॉइन करता येत नाही. तर तुम्हाला काय एरर येतोय? त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही मला ग्रुपवर पाठवा. म्हणजे तुम्ही मोबाईलवर किंवा अ, बाहेर फेकले जाते. ओके. ॲपने होता येत नाही, फेकलं जातं. नॉट एबल टू जॉइन फ्रॉम ॲप. मला असं वाटतं आधीचं सेशन तुम्ही बंद न करता तसंच हे करता का? मी जरा नेटबेटशी बोलून घेईन की काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला तुम्ही आपल्या आत्ता जे इथे टाकलेत ना तुम्ही काय प्रॉब्लेम आहे ते जरा आपल्या ग्रुपवरती टाका आणि मग मी ते जरा नेटबेटशी बोलून घेते की काय होतंय. कारण त्यांना असं वाटतंय की आपण सगळेजण ॲपच्या थ्रू जॉइन होतोय. ओके. ओके. तर सेशनला सुरुवात करूया. आपण गेले काही दिवस हेल्थ या विषयावरती अभ्यास करत आहोत. म्हणजे हेल्थसाठी आपण आपला माइंड ट्रेनिंग कसं करायचं? म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं की आपले बरेचसे ब्लॉक्स असतात आणि ते ब्लॉक्स अ, आपल्याला क्लिअर करायला लागतात आणि ते ब्लॉक्स क्लिअर करण्यासाठी आपण काय-काय करायचं तर ते आपण बघितलं. सुरुवातीला आपण बघितलं की फॉरगिव्हनेस पासून सुरुवात करायची. मग आपण क्षमा प्रार्थना लोकांसाठी, इव्हेंटसाठी, आपल्या आधीच्या पिढ्यांसाठी म्हणजे ह्या 3 गोष्टी केल्या. त्याच्यानंतर आपण अवयवांची माफी मागितली. त्याचाही आपण एक एक्सरसाइज केला. प्रत्येक अवयवाला आपण बोलत जाऊन त्या अवयवाशी कनेक्ट करून माफी मागणं तेही केलं. नंतर त्या अवयवातून जो अवयव आपल्याला त्रास देतोय किंवा जो त्रास देत नाहीये तरीसुद्धा तिथून श्वास घ्यायचा आणि तिकडनं श्वास सोडायचा. असंही आपण एक्सरसाइज केला. मला जरा सांगा बरं, की किती जणांनी ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे नंतर सुद्धा? कारण आपण बरेच दिवसानंतर भेटत आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत आहात आणि जर तुम्हाला त्याच्यातून काही उपयोग झाला असेल किंवा काही जर फायदा झाला असेल, तर तुम्ही डेफिनेटली आपल्या ग्रुपवरती टाकू शकता, की मी असं-असं केलं आणि त्याच्यातून माझा हा आजार बरा झाला किंवा असं झालं, तसं झालं. जे पण काय तुमचं अनुभव असतील ते डेफिनेटली सांगा. कारण मी तुम्हाला सांगते बरेचसे जण जे झोपलेले आहेत, ज्यांनी बरेच दिवस 1 महिना, दीड महिना करून सोडलेलं आहे, असे लोकही जागे होतात हे सगळे मेसेजेस वाचून. मी हे प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असते, पण आपल्याला खूप कंटाळा येतो या सगळ्या गोष्टी करायचा. 1 लाईन, 2 लाईनमध्ये टाकलं तरी सुद्धा पुरेसं आहे, पण ते करा अशी मी विनंती करते. नाहीतर मग मी असं समजेन, की तुम्हाला काहीच याचा उपयोग होत नाही. आपण नुसते सेशन अटेंड करतोय. तुमचा जर फायदा होत नसेल, तर हे कंटिन्यू करण्यात काही मला अर्थ वाटत नाही. तर काही ना काहीतरी आपल्याला उपयोग होत असेल म्हणून तुम्ही सारखे-सारखे पैसे भरून हे कंटिन्यू सेशन करताय. मग काय फायदा होतो ते तर टाका तुम्ही. दर महिन्याला एक अनुभव तर टाकू शकता की नाहीच टाकू शकत. नाहीतर मग मी असं समजेन की जर अनेक वर्ष करूनही जर काही उपयोग होत नसेल, तर माझ्यामध्ये काहीतरी असं आहे की मी तुम्हाला नीट शिकवत नाहीये किंवा व्हॉटएव्हर इट इज आणि मग नंतर मी असं समजेन की आपण हे डिस्कंटिन्यू केलं तरी चालेल. कारण तसं 300 लोकं आहेत. त्या 300 लोकातले 3 लोकांचे पण अभिप्राय येत नसतील किंवा 3 लोकांना पण जर उपयोग होत नसेल, तर या ॲक्टिव्हिटीला माझ्या दृष्टीने काही अर्थ नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे छान शिकवतात ते माहिती आहे, पण ते छान शिकवून उपयोग काय? तुम्हाला त्याचा फायदा जर होत नसेल, तर मला छान शिकवायचं काही गरज नाही. म्हणजे छान शिकवलं ठीक आहे, पण शेवटी विद्यार्थी पास झाला पाहिजे ना. नुसते शिक्षक चांगले असून उपयोग नाही. त्याच्यामुळे इथे नका सांगू. तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये टाका. मला मी आता पुढचे 3 महिने हे बघणार आहे, की किती लोकं ह्याचा रिप्लाय देतात. म्हणजे मला 2 गोष्टी याच्यातून फाइंड आउट करायच्या आहेत, की आपल्या ग्रुपमध्ये किती लोकं आहेत? 294 लोकं आहेत. त्या 294 लोकांपैकी 10% आपण पकडूया 30 लोकं. तर 30 लोकांचे अनुभव आले. म्हणजे मी 300 लोकांपैकी 30 लोकांचे जर प्रत्येक महिन्याला अनुभव आले, तर असं मी समजेन की तुम्ही लोकं सीरियस आहात
नंतर तुम्ही लोकं तुम्हाला त्याचा फायदा होतोय आणि मग मी ही ॲक्टिव्हिटी पुढे करण्यात अर्थ आहे. म्हणजे आता आपला मे महिना आहे. जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिना मी बघेन आणि जर 10% लोकांनाही जर अनुभव नसेल, 10% लोकांनाही त्याचा उपयोग नसेल, तर मी सप्टेंबरपासून हे डिस्कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे. कारण मला असं वाटतं, की हे जवळ-जवळ 2 वर्षापेक्षा जास्त वेळ मी हे करतीये आणि जर 10% लोकांपर्यंतही त्याचा उपयोग नसेल, तर हे सप्टेंबरपासून मी मिरेकल मेडिटेशन डिस्कंटिन्यू करायचं असं ठरवलेलं आहे. त्यामुळे जे लोकं लाईव्ह अटेंड करतात म्हणजे 300 पैकी 40 लोकं लाईव्ह असतात. मे बी 40-50 लोकं ऑफलाईन म्हणजे नंतर रेकॉर्डेड करत असेल म्हणजे पकडून चला 100 लोकं ॲक्टिव्ह आहेत. पण मला त्याचा थांगपत्ताच बघा तुमच्याकडे तारीख आहे, माझ्याकडे तारीख नाही. किती 3 वर्ष झाली. मी जर मी जर हे कंटिन्यू करत असेल, तर तुम्हाला एक लाईन लिहायला तर काहीच हरकत नाही ना. म्हणजे मी माझे सगळे प्रोग्राम्स, माझं सगळे मॅनेज करून तुम्ही मला रिक्वेस्ट केली म्हणून मी हे कंटिन्यू ठेवलं. पण मला आता असं वाटतंय, मी परवाच नेटबेटशी बोलले, की मला असं वाटतं, की हे डिस्कंटिन्यू करावं. तर जरा थोडंसं आत्ता एक नाही, मी आता हे एक चार्ट बनवणार आहे, की 30 लोकं तरी मला 3 महिन्यात जर फीडबॅक नाही आला, तर मी असं समजेन, की तुम्ही आपलं उगाचच बरं वाटतंय म्हणून हे सेशन करताय. तुम्हाला याची गरज नाही. नेटबेटला सांगेन, की पुढचे 3 महिने तुम्ही रेकॉर्ड करायला सुरुवात करा आणि सप्टेंबरपासून तुम्ही लोकांनी रेकॉर्डेड सेशन्स करा. मला लाईव्ह यायची गरज नाही, असं मला वाटतं. तर मी 1 जूनपासून त्यांना रेकॉर्डिंग करायला सांगेन. म्हणजे मग तुमच्याकडे एक असेल आणि मग तुम्ही तुमचे लाईव्ह करत जा, जर तुम्हाला त्याचं हवं असेल तर. पण मी लाईव्ह सेशन्स बंद करेन सप्टेंबरपासून 3 महिने आपण हे करूया. ओके. त्यामुळे आज मी परत एकदा आपण क्लिन्झिंग प्रोसेस झालं, त्याच्यानंतर श्वासोश्वास अ, घेणं हेही आपण ॲक्टिव्हिटी करत आहोत. प्रत्येक अवयवाकडे बघून तिकडनं क्लिन्झिंग करून हे करणं हेही सांगितलेलं आहे. बरेचसे लोकं करत असेल. इथे असलेल्या अनेक लोकांना अनेक प्रकारचे आजार आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही काय करत आहात, त्याच्यासाठी तुम्हाला लिहिता येत नसेल तर बोलून सांगितलं जाईल. पण काय करत आहात ह्याचा फीडबॅक आल्याशिवाय मला माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येत नाही. मला काय शिकवायला पुढे पाहिजे हे समजत नाही. त्यामुळे हे आपण जरा थोडंसं टू वे कम्युनिकेशन ठेवलं, तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे आज मी परत एकदा तेच घेणार आहे, कारण आपल्याला जरा थोडीशी 1 आठवड्याची गॅप झालेली आहे. तर परत एकदा मी सगळ्या अवयवांचं आपण बघणार आहोत आणि त्या अवयवाला रिलॅक्स करायचं आहे आणि मग तिथे बघून आपण तिकडे आपण सूचना देणार आहोत आणि संपूर्ण श्वास तिथपर्यंत. मागच्या वेळेला आपण काय केलेलं, की त्या अ, अवयवातून श्वासोश्वास केलेला. आता काय करायचं, की आपण श्वास नाकानेच घेणार आहोत आणि तो तिथपर्यंत पोहोचलेला आहे आणि मग तिकडनं नकारात्मकता किंवा दुःख किंवा जे काही आहे ते प्रॉब्लेम आहे तो बाहेर गेलेला आहे. म्हणजे असं आपण वेगळं थोडंसं आहे. सरळ नाही करणार आहोत आणि मग अ, तिकडनं क्लीनिंग आणि मग तिथे जे काही आपल्याला सजेशन्स द्यायचे आहेत ते आपण त्या अवयवाला देणार. ठीक आहे? सगळेजण रेडी आहेत तर डोळे बंद करा. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर आपल्याला शिथिल करायचं आहे. प्रत्येक अवयव बघायचा आहे आणि रिलॅक्स करायचा आहे.
श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या नाकपुड्यातून श्वास येतोय आणि जातोय, तर या श्वास आणि उच्छ्वास याच्याकडे पूर्णपणे बघायचं आहे. एकही श्वास आपल्या निरीक्षणातून सुटता कामा नये. 2 श्वासामधली गॅपही आपल्याला निरीक्षण करायची आहे. हळू-हळू आपलं शरीर स्थिर व्हायला लागेल, आपलं मन शांत व्हायला लागेल, विचार स्तब्ध व्हायला लागतील आणि हे होण्यासाठी कमीत कमी 5 मिनिटं तरी श्वासावरती लक्ष देणं आवश्यक आहे. आता आपल्याला असं बघायचंय, की आपण श्वास घेत आहे आणि तो श्वास आपला जो अवयव दुखत आहे, म्हणजे पाय दुखतोय, हात दुखतोय, मांडी दुखतीये, पाठ दुखतीये, डोळे दुखतायत. तुम्ही कुठलाही अवयव निवडू शकता. तिथपर्यंत पूर्णपणे ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे आणि उच्छ्वास परत जाताना आपल्या त्या भागातून जी काही अशुद्धता आहे, जी काही डॅमेज आहे किंवा जे काही प्रॉब्लेम आहे, तो त्याच्याबरोबर बाहेर निघून जात आहे ब्रह्मांडामध्ये. असं इमॅजिन करत एक काही मिनिटं बघायचं आहे. कुठलाही एक अवयव घेऊ शकता तुम्ही.
असे तुम्ही नंतर कुठल्याही अवयवाबद्दल बरोबर करू शकता. पण आता एक तुम्ही ह्या सेशनसाठी म्हणून एक घेऊया. पूर्णपणे त्या अवयवाला हिलिंग होत आहे, हिलिंग मिळत आहे. आणि जसा जसा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे, तसं तसं हिलिंग सुरू झालेलं आहे. आपल्या आतमध्ये एक शक्ती असते, ज्या शक्तीला हे ऑलरेडी ज्ञात असतं की तिथे काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या मूळ स्वरूपात नेण्यासाठी तो इंटेलिजन्स, ती शक्ती ही संपूर्णपणे सक्षम असतं. आपल्याला फक्त हे त्या आदेश द्यायचे आहेत त्या शक्तीला, त्या इंटेलिजन्सला, की माझ्या शरीरातील जो भाग तुम्ही घेतलाय या भागाचं हीलिंग सुरू झालेलं आहे आणि मी आता ध्यानातून बाहेर पडल्यावरही हे तसंच पुढे सुरू राहणार आहे. आणि त्यासाठी त्या शक्तीला, त्या वैश्विक शक्तीला, त्या आपल्या इंटेलिजन्सला धन्यवाद द्यायचे आहेत. आणि ती शक्ती ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे आणि आपण त्याला पूर्णपणे सरेंडर व्हायचं आहे.
आपल्याला असं इमॅजिन करायचं आहे की आपला तो अवयव मूळ स्वरूपात जो होता तिथे त्या स्थितीला जाण्यास सुरुवात झालेली आहे. हळूहळू सर्व पेशी काम करायला लागलेल्या आहेत. हळूहळू सर्व त्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींमधला बदल आपल्या शरीरात व्हायला लागलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्या शक्तीला सरेंडर व्हायचं आहे. आज हा संकल्प करून झोपायचा आहे की माझा अवयव हा पूर्ववत झालेला आहे आणि पूर्ववत व्हायला हीलिंग सुरू झालेलं आहे आणि काही वेळात, काही दिवसात, काही क्षणात ही क्रिया पूर्ण होऊन जी पूर्वस्थिती होती तिथेपर्यंत पोहोचलेला आहे. आतमध्ये आपलं शरीर हे खूप मोठं फार्मसी आहे. मग त्याच्यासाठी काय लागणाऱ्या गोष्टी असतील हे आपल्या शरीराला ऑलरेडी माहिती असतं. आपल्याला फक्त त्याला सजेशन्स देऊन सरेंडर व्हायचं आहे. आपल्याला काय हवंय हे सांगून सरेंडर व्हायचं आहे. ज्यावेळेला आपण रिलॅक्स व्हायला लागतो त्यावेळेला शरीरालाही वेळ मिळतो हिलिंगसाठी. जास्तीत जास्त रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिवसातून अनेक वेळेला दीर्घ श्वसन करायचं आहे आणि तो अवयव हील झालेला आहे असा संकल्प सोडायचा आहे. परत एकदा आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. परत एकदा आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आपण जिथे बसलेलो आहोत तिकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीतील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आपल्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि आपल्या शरीराला, स्वतःला, ब्रह्मांडाला आणि वैश्विक शक्तीला धन्यवाद देऊन आपले डोळे उघडायचे आहेत. हे या प्रकारचं तुम्ही जर मेडिटेशन केलं तर हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. लिटरली चमत्कार होतात. त्यामुळे तुम्हाला असा एखादा अवयव जो खूप नादुरुस्त आहे किंवा खूप त्रास देतोय किंवा खूप दुःख आहे कुठेतरी, तर हे नक्की तुम्ही प्रयत्न करून बघा. हे मला असं वाटतं की त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. तर आजचं सेशन आपण परत बंद करत आहोत, तिथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया मंगळवारी. मला असं वाटतं सोमवारपासून घ्यायचंय. मी नेटबेटला जरा थोडंसं सेटअप करायला सांगितलं. त्यामुळे आपण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 4ही दिवस आपण पुढच्या आठवड्यात सेशन घेणार आहोत 8:30 ते 9 नेहमीच्या वेळेने. ओके, थँक्यू. बाय.